Hello students, in today's video we are going to see English workshop of the lesson 2.4 An Epitome of Courage. Before start our video, as usual, I request you, if you are new on my channel, please subscribe this channel. English workshop. First activity, match the following. You have to match the following group A and group B. आपल्याला योग्य जोड्या लावायची आहे. ग्रुप ए मध्ये दिलेली शब्द आणि ग्रुप बी मध्ये दिलेली माहिती यांची. फर्स्ट वन, गॅलिलिओ. गॅलिलिओ the greatest scientist 300 years before Hawking. Then 2, Dr. Stephen Hawking, the greatest scientist of the century. Then black holes, the concept which helped Stephen to get his PhD. Then 4, Stephen's favorite subject. Stephen's favorite subject is music and mathematics. Then activity number 2, complete the following web chart containing the quality of Dr. Stephen Hawking. Here is the chart is given about and we have to write the quality of Stephen Hawking. आपल्याला क्वालिटीज लिहायचे आहेत स्टीफन हॉकिंग यांच्या या वेब चार्टमध्ये. क्वालिटीज ऑफ स्टीफन हॉकिंग. फर्स्ट वन इज courageous. Second one, great author. Third one, underrated. Then optimistic. Then intelligent and humble. Then third activity, arrange the following statement according to the occurrence in the life history of Dr. Stephen Hawking. Here is some sentences given about the life history of Stephen Hawking. स्टीफन हॉकिंगच्या लाईफ हिस्ट्रीबद्दल काही वाक्य आपल्याला दिलेले आहेत. ती वाक्य योग्य क्रमाने दिलेली नाही. यू हॅव टू राईट दीज सेंटेन्स इन द राईट सिक्वेन्स. द फर्स्ट वन, आपल्याला कोणत्या क्रमाने लिहायचे आहेत पहा. पहिलं वाक्य तुम्हाला लिहायचं आहे, जो डी आहे तो लिहायचा आहे. म्हणजे आपण लिहू, Stephen was born on 8th century 1942 and then grew up like an average child and a normal teenager. दुसऱ्या क्रमांकावर वाक्य येईल आपलं ये. At the age of 17, Stephen noticed that he fell down a couple of times for no reason. Then third number वर जीचं वाक्य कोणतं आहे पहा. स्टीफन वॉज डायग्नोज विथ अ रेअर डिसीज LSRLOU. देन फोर्थ वन इज एफ कोणतं वाक्य आहे पहा. स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज डॉक्टोरल रिसर्च वर्क विथ रेनोवेड विगर. देन फिफ्थ वन, that is E. The disease worked its way into Stephen's body and left him disabled. Then H, सहाव्या नंबरवर H वाक्य लिहायचं आहे. Though confined to a wheelchair, he worked on computer and expressed his thought. Then सातव्या नंबरवर बीचं वाक्य लिहायचं आपल्याला. ही बिकेम अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी अँड मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स. देन आठव्या नंबरवर सी हे वाक्य येईल.
He believes that in the next millennium, science will discover the core secret of the universe. Then, fourth activity, that is the homograms. Homograms means what? Actually, homograms म्हणजे काय असते? Pairs of words that are spelled and pronounced the same but have different meaning in different context. म्हणजे शब्दांच्या जोडीमधील समान सारखे स्पेलिंग, ह्याच्यामध्ये स्पेलिंग कशी असते? सारखी असते, परंतु दोघांचेही अर्थ कसे असतात? वेगवेगळे असतात. त्याला आपण काय म्हणतो? होमोग्राफ्स असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल, वॉच. वॉच मीन्स ऑब्झर्व, अँड सेकंड वॉच, डिव्हाइस दॅट शो द टाईम. पहा, दोन्ही वॉचची स्पेलिंग सारखी आहे, उच्चारसुद्धा सारखा आहे, परंतु त्यांचे अर्थ वेगवेगळे आहे. ऑब्झर्व, वॉच म्हणजे ऑब्झर्व, निरीक्षण करणे, आणि दुसरा वॉच म्हणजे आपली घड्याळ. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी करायची आहे. यूज द फॉलोइंग वर्ड इन 2 डिफरंट कॉन्टेक्स्ट. 2 वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अर्थ काय होतो ते आपल्याला लिहायचं आहे. त्यांची वाक्य लिहायची आहे. अगोदर याचा अर्थ माहीत असणं आवश्यक आहे, तेव्हा आपण वाक्य इझिली लिहू शकतो. कपल, फर्स्ट वन पहा. कपल. कपल मीन्स ऑफ विकेट्स, आणि दुसरा कपल म्हणजे द यंग कपल. आपण वाक्य लिहू. द बॉलर मॅनेज टू टेक अ कपल ऑफ विकेट्स. दुसऱ्या कपलमध्ये लिहू. The elderly couple was taking a walk in the park. Then mind. Mind means what? Thought in mind. आणि दुसरं mind, do you mind. अर्थ, याला आता वाक्य लिहा. There were many thoughts in his mind before he left his house. दुसऱ्या माइंडमध्ये आपण लिहू. Do you mind if I put on the fan? देन स्पेस. स्पेस इज जागा आणि अवकाश असा अर्थ होत असतो. पहिला स्पेस, वी शाल मेक सम स्पेस फॉर आवर न्यू टेबल, ते जागा बनविणे. अँड सेकंड वन, मॅन इज थिंकिंग ऑफ बिल्डिंग अ स्पेस स्टेशन ऑन द मून, अवकाशात. देन साऊंड, एक साऊंड आवाज असतो, अँड दुसरा साऊंड इंटरेस्टिंग आयडियाज वगैरे. वाक्य, द लाऊड साऊंड ॲट मिडनाईट स्टार्टलेड एव्हरीवन. सेकंड, हिज आयडिया ऑफ सेलिब्रेटिंग बर्थडे इन डिफरंट वे साऊंड क्वाईट इंटरेस्टिंग. देन लेफ्ट. लेफ्ट म्हणजे डावा, आणि दुसरा लेफ्ट म्हणजे सोडणे. तर अर्थ पहा. अर्थ झाला. तर वाक्य पहा. गो स्ट्रेट अँड देन टर्न लेफ्ट टू रीच द स्टेशन, डावीकडे वळा. सेकंड, ॲज सून ॲज ही कम्प्लिटेड हिज PhD ही लेफ्ट फॉर USA. हे सोडणे, त्याने USA सोडला. या प्रकारे ही ॲक्टिव्हिटी झाली. देन फिफ्थ वन, यूज द फॉलोइंग वर्ड्स और फ्रेजेस इन युअर ओन सेंटेन्स. आपल्याला इथे शब्द किंवा फ्रेजेस दिलेले आहेत, त्यांचे अर्थ माहीत असेल तर आपण ते वाक्यात लिहू शकतो. आपल्याला स्वतःच्या वाक्यात लिहायचे आहे. तर फर्स्ट वन इज क्रिक ऑफ फेट. क्रिक ऑफ फेट मीन्स दैवाचे अनपेक्षित वळण. दैवाचे अनपेक्षित वळण असं मराठीत अर्थ होतो त्याचं. आपण वाक्य लिहू. बाय द क्रिक ऑफ फेट ऑल द मेंबर्स ऑफ द हॅपी फॅमिली डाईड इन ॲन ॲक्सिडेंट. देन
कन्फाईन टू. कन्फाईन टू म्हणजे अडकून पडणे, जगडून बसणे अशा प्रकारे. माय नेबर्स इज कन्फाईन टू बेड फॉर अ लॉंग टाइम विथ पॅरालिसिस. देन एक्झॅग्रेशन. एक्झॅग्रेशन म्हणजे अतिशयोक्ती. अतिशयोक्ती वाक्य पहा. ही टोल्ड मी द स्ट्रेंज न्यूज विदाउट एनी एक्झॅग्रेशन. देन ॲन एपिटमी ऑफ करेज. मूर्तिमंत रूप. वाक्य द चॅम्पियन क्रिकेटर इज ॲन एपिटमी ऑफ मॉडेस्टी. नंतर शेवटचं शब्द दिलेले आपल्याला मिलेनियम. मिलेनियम म्हणजे हजारो. वाक्य पहा. आय बिलीव्ह दॅट मॅन विल गो टू स्टे ऑन अदर प्लॅनेट बिफोर द नेक्स्ट मिलेनियम. या प्रकारे त्यानंतर हा जो भाग आहे 6वा आणि 7वा हा रायटिंग स्किलचा भाग असतो, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा.